आज जागतिक पितृदिन. एका पित्याच्या संघर्षाची, त्यागाची, कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या आयुष्याचा आनंद साजरा करणारा दिवस. आणि म्हणूनच मातृदेवो भव, पितृदेवो भव हे ऐकत मोठे होणाऱ्या, आईवडिलांची सेवा करणाऱ्या, पुंडलिकाला भेटायला येणाऱ्या पांडुरंगाची गोष्ट ऐकत मोठे होणाऱ्या आपल्या पिढीतील एका पित्याची ही गोष्ट. घरात आज खूप लगबग होती. अगं सुनबाई, थांब, वाकू नको, जड काही उचलू नको, असं सारे म्हणत होते. चिंच कैऱ्यांचा वास घरात येत होता आणि साऱ्यात येणाऱ्या चिमुकल्याची, बाळाची चाहूल लागत होती. हे सारं पाहून कालपर्यंत बिनधास्त कशाचीही पर्वा नसणारा मी मात्र आतून घाबरून गेलो होतो. मनातून खूप आनंद होता, पण तितकीच मोठी जबाबदारीची जाणीव होती. आणि या एका क्षणात माझ्या मनात एक बाबा निर्माण झाला होता. हळूहळू दिवस पुढे जात होते, पण मी मात्र थोडं जास्त मेहनत करत होतो. येणाऱ्या बाळाला काही कमी पडणार नाही याची काळजी करत होतो. आणि मग एके दिवशी असंख्य वेदनेतून जात माझ्या पत्नीने मला बाबा बनण्याचं सुख दिलं. या एवढ्याशा जीवाला हातात घेताना काळीज माझं धडधडत होतं. त्याच्या डोळ्यात एक स्वप्न मला दिसत होतं. त्याच्या बाळक्रीडा पाहून मन सुखावत होतं. आयुष्याचं खरं सुख मला जाणवत होतं. दिवसाचे 8 तास काम करणारा मी आता 12 तास काम करत होतो. बाळाला ताप आला तर रात्रभर जागत होतो. त्याचा त्रास पाहून हळूच कोपऱ्यात जाऊन रडत होतो. हळूहळू बाळ आता रांगू लागलं होतं. त्याच्यासाठी घोडा बनण्यात मी मात्र मग्न होतो. कितीही थकून आलो तरी त्याला पाहिल्याशिवाय झोपत नव्हतो. आणि एक एक दिवस परमेश्वराने दिलेल्या या दानाबद्दल आभार मानत होतो. मग एके दिवशी अचानक त्याने बाबा म्हणून हाक मारली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मनाला असं वाटलं जणू एखादी मोठी पदवीच मला लाभली. माझ्या बोटाला धरून हळूहळू चालू लागले. त्याच्या पायावर त्याला उभं राहिलेलं पाहून जग माझं ठेंगणच झाले. आता मात्र चिंता लागली त्याच्या भविष्याची. म्हणून काटकसर मी करू लागलो. रुपया रुपया जोडू लागलो. त्याची हौस मात्र पूर्ण करू लागलो. हळूहळू बाळ माझं मोठं होऊ लागलं. आनंदाला माझ्या पारावर नव्हता. आणि दुधात साखर म्हणून देवाने गोडपरीलाही मला दिलं. माझी 2 लेकरं म्हणजेच आयुष्य हे समजू लागलो. त्यांच्या भविष्यासाठी खूप कष्ट करू लागलो. जेव्हा त्यांची आई विचारायची बाबा कुणाचे, तेव्हा दोन्ही लेकरं माझे माझे करायचे आणि जगातील श्रीमंत व्यक्ती मला करून टाकायचे. बाबासोबत जेवण्यासाठी भांडणती करायची आणि हळूच मग दोघेही ताटात माझ्या जेवायचे. 2 घास खाताच पोट माझे भरायचे. नशीबवान या शब्दाचा अर्थ मला सांगायचे. वर्षामागून वर्ष गेले. आता मुले मोठी झाली. माझी गोडपरी आता दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी बनली. आणि बाबा बाबा म्हणणारी परी एका क्षणात मोठी झाली. पोराचं माझ्या तेवढं लग्न काय होत नव्हतं.
म्हणून याला त्याला पोरगी पहा म्हणत मी होतो. मग एके दिवशी सुनबाईच्या रूपात लक्ष्मी घरी आली आणि माझी परीच घरी आली असं मला वाटलं. सारं काही ठीक होतं, म्हणून भविष्याची चिंताच केली नाही. माझी मुले म्हणजे संपत्ती होती, म्हणून संपत्ती तेवढी गोळा केली नाही. जमेल तसे पोरांना आधार आम्ही देत होतो. आता मात्र वय झालं. वयामुळं कष्ट करणं जमीनसे व्हायला लागलं. गुडघे दुखू लागले आणि लेकराला दवाखान्याचा खर्च होऊ लागला. आणि मग हळूहळू घरातील वातावरण बदललं. आता मात्र लेकराची चिडचिड होऊ लागली. म्हातारपण मोठं वाईट असतं हे मला समजलं. आणि आपल्याच लेकराच्या नजरेत आपलं ओझं झालेलं पाहिलं. एके दिवशी असंच पोराला ताण झाला आणि ताव बोलू लागला. माझ्यासाठी काही केलं नाही, माझ्यासाठी काही करता आलं नाही असं मला सुनावू लागला. आणि काळजाला माझ्या छिद्र पाडू लागला. आयुष्यभर ज्याच्यासाठी कष्ट केले त्याच्यासाठी आता आई वडील अडगळ बनले. म्हातारपणाला मग परत कष्ट करू लागलो आणि पिता म्हणून लेकराला लहान आहे म्हणत माफ करत गेलो. आणि असं करता करता एके दिवशी अनंतात विलीन झालो. कशी वाटली कथा? शेवट नाही आवडला ना? नक्कीच नाही आवडणार. पण आज 90% घरात हीच कहाणी पाहायला भेटते. खरंच सांगा, आज कुटुंब म्हटलं की पत्नी, मुले व स्वतः ही व्याख्या पाहायला भेटते. पण जर कुटुंबात आई वडील नसतील तर खरंच ती व्याख्या पूर्ण होईल का? डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, तुमच्यापैकी किती जण रोज 10 मिनिटे का होईना पण आई वडिलांसाठी वेळ देता? तुमच्यापैकी किती जण रोज आई वडिलांना विचारता, तुम्ही बरे आहात ना? किंवा त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर पटकन करता? तुमच्यापैकी किती जण आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट अभिमानाने आपल्या मुलाला सांगतात? तुमच्यापैकी किती जण कुटुंब म्हणजे आई, वडील, पत्नी, मुले व स्वतः असे मानतात? आणि जर खरंच तुम्ही हे सर्व करत असाल ना, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची चीज करत आहात आणि तुमच्या मुलांना उत्तम संस्कार देत आहात. कारण संस्कार शिकून घडत नसतात, ते मुलं आपल्या आचरणातूनच शिकत असतात. आणि जर तुम्ही हे नसाल करत तर वेळीच सावध व्हा. आई वडिलांना गृहीत धरणं बंद करा. बोलताना मर्यादा ओलांडू देऊ नका. रोज 10 मिनिटे का होईना पण आई वडिलांना वेळ द्या. आई वडिलांसोबत बोला, बसा. त्यांना कशाची गरज आहे का ते विचारा. आपल्या तरुण वयातच आपल्या आई वडिलांच्या म्हातारपणाची तयारी करायला लागा. त्यांच्यासाठी चांगला हेल्थ इन्शुरन्स घ्या. म्हातारपणी आई वडील आपले ओझे नसून आपली जबाबदारी आहे हे समजून घ्या. कारण नंतर
फोटोत दिसणारे चेहरे, रिकाम्या खुर्च्या, आई वडिलांच्या मिठीसाठी तडपणारे हृदय आणि हाती राहिलेला पश्चाताप खूप त्रास देतो. म्हणून फादर्स डे, मदर्स डे करा किंवा नका करू, पण ज्याप्रमाणे एक पत्नी नवरा चांगला आहे या वाक्यावर आयुष्य काढते, त्याप्रमाणे माझा मुलगा चांगला आहे या एका वाक्यावर आई वडिलांचे आयुष्य सुखी बनवा. लेखिका तुमच्यातलीच एक.